आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेपाठोपाठ आता नीती आयोगाच्या अहवालामध्ये सुद्धा आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय। राज्यांच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावरून 6व्या क्रमांकावर गेले। सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमधील खर्चाचं प्रमाण घटण्यासोबतच कर्जाच्या रकमेचा वापर हा आधीचं कर्ज फेडण्यासाठी होत असल्यामुळे राज्याची उत्पादकता वाढत नसल्याचं निरीक्षण या अहवालामध्ये नोंदवण्यात आले। नीती आयोगाच्या वतीने 2023 मधल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवालाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलं। वित्तीय आरोग्य निर्देशांकात राज्याची क्रमवारी बघूयात। पहिल्या क्रमांकावर आहे ओडिशा, दुसऱ्या क्रमांकावर आहे छत्तीसगड, तिसऱ्या क्रमांकावर आहे गोवा, चौथ्या क्रमांकावर आहे झारखंड, 5व्या क्रमांकावर गुजरात आणि मग 6व्या क्रमांकावर महाराष्ट्र। आता राज्याची मुळात पिछेहाट होतीये का? राज्याचा एकत्रित खर्च म्हणजे राज्याचा महसुली खर्च आणि राज्याचा भांडवली खर्च रेव्हेन्यू आणि कॅपिटल सकल राज्य उत्पन्नाच्या 15% सध्या 13.4% आलाय। सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील खर्चाचं प्रमाण हे अन्य मोठ्या राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे। म्हणजे शिक्षण, आरोग्य यासारख्या सेवांवर खर्च कमी होतोय आणि एकूण खर्चाच्या तुलनेमध्ये आरोग्यावरचा खर्च हा 4.3% आहे, तर इतर मोठ्या राज्यांमध्ये आरोग्यावरच्या खर्चाचं प्रमाण हे 5.7% आहे, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा बरंच जास्त आहे। या वाढत्या खर्चामुळे आर्थिक वित्तीय तूट निर्माण होतीये, म्हणजे राज्याला जितका महसूल मिळतोय त्या तुलनेमध्ये राज्याचे खर्च जे आहेत ते जास्त आहेत, त्यामुळे आर्थिक वित्तीय तूट तयार होतीये। 2018-19 पासून कर्जाच्या प्रमाणात वर्षाला 9.92% इतकी वाढ झालेली आहे। म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये राज्यावरचा कर्जाचा डोंगर हा वाढता वाढतच चाललाय।